हर हर महादेव. बरेच दिवस झाला ब्लॉग नाही टाकला आहे. आज आपण सुरुवात करतोय ब्लॉगिंगसाठी. शॉर्ट्स खूप झाले. तर आजचा प्रवास आहे आपला पेप किल्ल्याकडं. तर माझ्यासोबत आहे वैभव, कार्तिक आणि रितेश. आता आपण डायरेक्ट माथेरानला पोचल्यावरती बोलू. आता गाडी चालवायची. आता आपण थोड्या वेळ थांबलेलो आहे. 2 पार्टनर मागे राहिले. USB विसरलो मी. आता ते गेलेत आणायला. आता अंबरनाथवरून आम्ही निघालो आहे. माथेरानला जाऊ. माथेरानला पूर्ण वरती तर नाही जाणार, मधल्या टप्प्यापर्यंत जाऊ आणि बाईक पार करू आणि पुढे चालत जाऊ. आणि तिकडून तुम्हाला थोडीशी कड्यावरच्या गणपतीची पण माहिती देईल. आणि पेप किल्ल्याची जास्त माहिती नाही माझ्याकडं, पण जेवढी आहे तेवढी शेअर करेल मी तुमच्यासोबत. तर आता भेटू माथेरानला पोचल्यावर. आता आपण आलेलो आहे माथेरानला. माथेरान मागच्या बाजूला आहे. जो रस्ता मागं गेला आहे माझ्या, तो आपण अर्ध्या डोंगरावर आलो आहे. आणि तिथून मग आपल्याला तुम्हाला बाईक दाखवतो. इथं आम्ही बाईक पार्क केली आहे साईडला अशी रस्त्याच्या. आणि आल्यावरती तुम्हाला हे असे बॅनर दिसतील. हा कड्यावरचा गणपती आहे. हा गणपतीचा तुम्हाला बॅनर दिसला की तिथून पटरीवरून चालत चालत पुढे जायचं, म्हणजे तुम्ही कड्यावरच्या गणपतीच्या रस्त्याला येत आहे असं समजेल. चला आता हळूहळू पुढे जाऊ. अधूनमधून तुम्हाला चांगले चांगले जे व्ह्यू असतील ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल की नाही काय माहिती नाही, कारण की एवढं काही भारी आपल्याला फोटोशूट येत नाही, पण प्रयत्न करतो तुम्हाला चांगलं चांगलं दाखवण्याचा. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे बरंच पुढे चालत चालत पटरीवरून. माझ्या मागं दिसत असेल. इथली एक छोटीशी गोष्ट आम्हाला इथल्या गावकऱ्यांकडून समजली आहे की कड्यावरच्या गणपतीला आता आपण आधी जाणार आहे. तर कड्यावरच्या गणपतीची एक छोटीशी गोष्ट आहे की इथं एक राजाराम खडे म्हणून गाववाले होते नेरळचे. ते माथेरानचे पहिले पायलट होते, ट्रेन चालवायचे. तर त्यांना इथून येताना ना रोज एका मोठ्या दगडावरती गणपती बाप्पा असल्याचा एक आभास व्हायचा. तर त्यांना रोज असं वाटायचं. मग त्यांना वाटलं काहीतरी असेल इथं, म्हणून त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं. गावकऱ्यांच्या मदतीने त्या दगडावर त्यांनी गणपती बाप्पाची स्थापना केली. आणि ते गणपती कड्यावरती असल्यामुळं ते कड्यावरचा गणपती असं नाव दिलं बोलतात ते गाववाले लोक. तर आता आपण कड्यावरच्या गणपतीला भेट द्यायला जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत. तर तिथं गेल्यावरती तुम्हाला कड्यावरचा गणपती कसा आहे ते दाखवतो. आणि इथले आता भारी भारी व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतील. हा माझ्या मागं वैभव आहे आणि वैभवच्या मागं बघा पूर्ण धुकं आली आहेत सगळी, काहीच दिसत नाही खालचं. थोडंफार दिसत असेल तुम्हाला, थांबा तरी दाखवण्याचा प्रयत्न. हे बघा वरती सूर्य पण बघा, आणि ही ढगं आपल्याला दिसत आहेत चालली आहेत. बघा हा माकड आता आमचा पिछा करतोय. काहीतरी खाण्याचा उद्देश असेल याचा, नाही तर मग काहीतरी चोरायचा, नाही तर आमचा कॅमेराच चोरेल मला असं वाटतंय. सेल्फी काढायला सांगायचं की याला. बघू बघा कसं चाललंय. फक्त उडी नको मारू. जय बजरंगबली, जय श्रीराम. हे बघा इथं तुम्ही यांची पिल्लं बघू शकता माकडांची. मला वाटतं ही त्यांची आई असू शकते. तिला कदाचित वर जायचं आहे, पण आपल्याला पुढं जायचं आहे, त्यामुळे आपण आता पुढं जाऊ. त्यांना मागं राहू द्या. हे तिघं मस्त गार्डनमध्ये फिरतायत. आता आपण आपल्या प्रवासाच्या एकदम जवळ आलेलो आहोत, जिथं आपल्याला जायचं आहे कड्यावरच्या गणपतीच्या जवळ. दाखवतो तुम्हाला. माझ्या मागं 1-2 मिनटाच्या अंतरावरती भेटेल तुम्हाला कड्यावरच्या गणपतीचा रस्ता.
आणि आता आपण आलो आहे या 2 डोंगरांच्या मधून. छोटेसे डोंगर आहेत आणि माझ्या मागं तुम्ही व्ह्यू बघू शकता. आपल्याला कुठे गेला हा बघा, हा डोंगरावरती जायचं आहे. आता त्या धुकं डोंगर आहेत, चालतंय. थोडं समजून घ्या तुम्ही पण. आपल्याला तिथं जायचं आहे. आता ते मंदिर इथून दिसणार नाही आपल्याला. आणि माझ्या मागं तुम्ही बघू शकता, थांबा थोडा झूम करून, झूम तर नाही होते पण एक डब्बा दिसतोय मला मागं माकडा. कड्यावरच्या गणपतीसाठी जो गेट आहे इथं त्याच्या जवळ आलेलो आहे आपण. माझ्या मागे रस्ता बघू शकता, अजून पब्लिक येते. आज संडे असल्यामुळं थोडीशी गर्दी असेल. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. हे तिघं चाललेत आपले फंटर. समोर तुम्हाला एक भगवा झेंडा फडकताना दिसत असेल, तिथं आपला गेट आहे. पण थोडंसं पुढं आलं आहे. कड्यावरच्या गणपतीसाठी आपण गेलेलो नाही आहे. थोडासा एक पुढून तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे आम्ही. थोडं पुढं गेल्यावर आहे तो कड्यावरचाच गणपती दाखवणार आहे, पण वरून कसा दिसतो लांबून. माझ्या मागं तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम बनाट. इथला निसर्ग मस्त आहे. आता पावसाळ्याची वेळ आहे त्यामुळे इथं गरम होत नाही आहे, ऊन अजिबात नाही. तुम्ही बघू शकता थोडा पण ऊन नाही, मस्त गार हवा चालू आहे. पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ते बघा कसं एकदम सुपर. आता आपण आलेलो आहोत त्या स्पॉटला, तुम्हाला मी दाखवतो माझ्या मागं. हे बघा मागं गणपती आहे, पण आपल्याला जायचं आहे पुढं त्या बाजूला. तर माझ्या मागं तुम्ही गणपती बाप्पा बघू शकता. थोडंसं त्यांचं तोंड दिसतंय. अजून थोडं पुढे गेलो आपण इकडं या बाजूला तर आपल्याला बघायला भेटेल. तर आपण जाऊया तिकडं आणि मग तुम्हाला मी दाखवतो. सो तुम्हाला बोललेलो ना आपण कुठं चाललो आहे. बघा माझ्या मागं गणपती बाप्पा मोरया. आता आपल्याला तिकडंच दर्शनासाठी जायचं आहे. तुम्हाला थोडा आता आपल्या फंटर लोकांचा आवाज येईल ऐकायला मध्ये मध्ये, पण समजून घ्या तुम्ही. हे बघा वानर सेनेचे प्रमुख आहेत वाटतंय. आमचा रस्ता अडवून ठेवला आहे, आम्हाला काय पुढं जाऊ देत नाही आहे. तरी आपण प्रयत्न करू, त्यांना विनंती करू जाऊ देत आहेत का. सो आता आम्ही चालू आहो कड्यावरच्या गणपतीला. थोडं जरा माझा आवाज गडबडेल कारण की हा बघा काय पोज देतोय उतरायचं सोडून. हे बघा परत जाम फोटोशूट चाललंय नादे याला. हे बघा सस्ते में मस्त फ्रीवाला गॉगल. तर आम्ही आता चाललो आहे कड्यावरच्या गणपतीचे दर्शन करायला. कड्यावरच्या गणपतीचे दर्शन झाल्यावरती आम्ही निघू पेप किल्ल्याकडं. आता इथे एक छोटंसं मंदिर आहे. अरे हो मंदिर तर दाखवू दे. कॅमेऱ्याच्या समोर उभा राहशील तर मंदिर कसं दिसेल. सो आता हा मंदिर दाखवतो तुम्हाला. हे बघा किती सुंदर मूर्त्या ठेवलेल्या आहेत तिथं. तर आपण पुढे जाऊ. सो आता आपण उतरतो. इथे रस्ता थोडासा रिस्की आहे तर सांभाळून उतरा. आता मी स्पोर्ट शूज घालून आलोय. सो मित्रांनो हा रस्ता जातो कड्यावरच्या गणपतीकडे आणि हा जो दुसरा रस्ता दिसतोय तुम्हाला तो जातो पेप किल्ल्याकडे. तर आधी आपण जाऊया कड्यावरच्या गणपतीकडे. तर आपण आता रितेशच्या मागे चाललेलो आहेत. तो आपल्याला कड्यावरच्या गणपतीचे दर्शन करायला घेऊन चाललाय. त्याला रस्ता माहिती आहे. आता
हे बघा काय डान्स करतोय. एवढा तो निसर्गाच्या याच्यात एवढा रमलाय की त्याला नाचायची इच्छा झाली. इथला नजाराच भारी हा बघा, दाखवतो तुम्हाला. सह्याद्रीशिवाय तुम्हाला हे कुठंच बघायला भेटणार नाही असं. म्हणून आठवडाभर काम करा, एक दिवस सुट्टीचा निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहा, पूर्ण आठवड्याची थकावट निघून जाईल. आज गर्दी दिसते, पब्लिक जास्त आहे. गणपतीचे दर्शन करायला माझ्या मागं तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण निघूया पेप किल्ल्याकडं. पेप किल्ल्याला दुसरं नाव विकटगडसुद्धा आहे. तर आपण आता तिकडे जाऊ, आश्रममध्ये बघू. तिथं महाराज असतात एक, जर त्यांचे दर्शन झाले तर आपण त्यांचे पण दर्शन करू. महादेवांचं मंदिर आहे, दत्तगुरूंचं मंदिर आहे. सो आता आपण कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेऊन निघालेलो आहे. आता आपण चाललो आहे पेप किल्ले. मला आता मी कमी आणि रस्ता जास्त दाखवतो आणि मध्ये मध्ये थोड्या गप्पा मारत राहतो. आमचा पार्टनर आम्हाला घेऊन चालला आहे. त्याला तो इथं बरेच 10-15 वेळा आला आहे. ते बघा हसतंय. रस्ता दाखवायचं काम त्याचंच आहे. आम्ही त्याच्या मागं चालायचं काम करतोय. थोडासा लाजाळू आहे आमचा मित्र. सो आता इथून आपल्याला जायचं आहे, सरळ जायचं आहे. पेप किल्ल्याचा रस्ता आपल्याला समोर आहे. तुम्ही इथं आले तर तुम्हाला इथं हे दिसल, मार्गदर्शनासाठी त्यांनी बोर्ड लिहिलेला आहे. आपण इथून वरून आलेलो. चला चला रितेश, रस्ता दाखवत चल. माझ्या मागं कार्तिकच्या मागं वैभव तर फुल जोशमध्ये. इथं येताना जरा सांभाळून या, कारण की मध्ये आहे बघा असं हे रस्ता व्यवस्थित नाही आहे. छोटीशी पायवाट आहे, बाजूला बघू शकता काय आहे. काळजीपूर्वक या. बघा आपल्याला असं ॲडव्हेंचर करत जायचं आहे. रितेश दाखव रे जरा कसं ॲडव्हेंचर आहे. इथं आहे ना पावसाच्या पाण्यामुळे ना सगळं स्लिपरी झालंय. पाय सटकण्याचे चान्स सांभाळून यावं लागेल. हा रस्ता बघा असं कोपऱ्याने. कार्तिक सावकाश आहे, बसून ये. ओके हे बघा हे असं सांभाळून जाते. हा एवढा भाग ॲडव्हेंचर आहे. नंतर पुढे एक टप्पा आहे तेवढाच. हा बघा याला मजा आली एवढा टप्पा पूर्ण केला तर. चला सावकाश चल. सो गाईस तुम्ही यांची मजा बघू शकता. वानर सेना एवढा वेळ माणसं होती, आता वानर सेना झाली. पावसाळ्यामध्ये नक्की करा, उन्हाळ्यात नका येऊ. पावसाळ्याची मजा आहे ती उन्हाळ्यात नाही. कारण की आजपर्यंत मी उन्हाळ्यातच आलेलो, रिस्क नव्हतं वाटत. उन्हाळ्यामध्ये रिस्क वाटत नव्हती. आता जाम पाय सटकतोय या चिखलातून. बाजूला बघू शकता तुम्ही, डेंजर आहे. चांगले ग्रिप असेल आणि पाय स्लिप होणार नाही असे शूज घाला. माझ्याकडून झाली चूक, स्पोर्ट शूज घालून आलो. मला वाटलं सटकणार नाही, पण स्लिप मारतायत. सो बसून मला उतरावं लागतं आणि तुमच्यासाठी व्हिडिओ पण बनवावी लागते. तर तुम्ही एवढं ॲडव्हेंचर करते तर भरभरून आम्हाला व्ह्यूज देण्याची कृपा करावी. कारण की थोडा तरी 19-20 झालं तर तुम्ही बघू शकता काय होईल. हे बघा आता आपण आलोय एक सीडी. सगळ्यात भारी तुम्ही इथे बघसाल. आता ही व्हिडिओ तुम्ही बघा. ही सीडी झाली की अजून 2 सीड्या चढायच्या, त्या तर याच्यापेक्षा भारी आहेत. मजा येणार आहे तिथं.
तुम्हाला जर ॲडव्हेंचरचा खरा अर्थ जर जाणायचा असेल तर ही जागा सगळ्यात बेस्ट आहे. हां ते तुम्ही इथे जातात कुठे ॲडव्हेंचर मूविंगमध्ये जातात त्यापेक्षा इथे या, तेवढेच पैसे लागतात. स्वस्तात मस्त ॲडव्हेंचर आहे. निसर्गाच्या सानिध्यात आली. हाँ चलो अभी हमारी बारी. ए बसून चल. हे बघा फुल ॲडव्हेंचर चालू आहे आमचा. पावसाळ्याचा ॲडव्हेंचर डेंजर. मला वाटतं आता मला ट्रेकिंग शूज घ्यावेच लागतील कंपल्सरी. आता ट्रेकिंग शूज घ्यावेच लागणार आहे. माझा तर फूट पूर्ण चमन झालाय. सो आता बघू. मला वाटतं आता शूज काढून फेकून द्यावे, बिना चपलीचंच चालावं. तरी आपण जाणार व्यवस्थित. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. बाबो एकदम जबरदस्त. मित्रांनो बोलण्यामध्ये काही चुकत असेल तर त्याबद्दल क्षमा असावी. पहिल्यांदा बोलतोय, मला बोलता येत नाही, तरी प्रयत्न करतोय. आता व्लॉगिंग करायचं तर बोलावं लागेल. चला आता थोडा रस्ता चांगला आहे. आता थोडं पुढे गेलं की परत ॲडव्हेंचर येणार आहे आपल्याला लवकरच. तो तर एकदम भन्नाट ॲडव्हेंचर असणार आहे. थोडा दम लागला आहे आता ॲडव्हेंचर करत करत. स्वतःला सांभाळत लय थकलोय. हा बघा, हा किती थकलाय बघा रितेश. हां असं आहे का? मला वाटलं थकलाय म्हणून थांबलाय का फोटोशूटसाठी थांबलाय काय. तुम्हाला समोर दिसतोय ना तो टेहाळणी बुरुज आहे. आपल्याला त्याच किल्ल्यावर जायचं आहे. तो पेप किल्ला आहे. तिथले पण व्ह्यूज आपण घेऊ चांगल्यापैकी. पण आता येईल एक रिस्की पॅच येईल. सो माझ्या जवळ गेल्यावर दाखवतो. चला डायरेक्ट दरी आणि इथं बघू शकता खडक. आणि हा मागं रस्ता, छोटीशी पायवाट, सांभाळून चालायचं. चला हा बघा पोज बघा याची, जबरदस्त. असाच उभा राहा. ओके सो हा बघू शकता. चलो कसा पॅच आहे, नॉर्मल पाय सटकतो. पुढं चालत जाऊ. रितेशला माझी लय काळजी आहे. नुसता टायमाला थांबतोय माझ्यासाठी. रस्ता चुकायला नको, पण रस्ता सरळ आहे. ते बघा तुम्हाला दाखवतो आपल्याला कुठं जायचं आहे. तो बघा तो सीन आहे, तिकडं आपल्याला जायचं आहे. तो आहे पेप किल्ला म्हणजेच विकटगड. वरती महादेवांचं छोटंसं मंदिर आहे. शिवाजी महाराजांनी आपलं बांधलेलं टेहाळणी बुरुज आहे. पाण्याच्या टाक्या आहेत आणि वरती एक आश्रम आहे स्वामी समर्थांचं. आणि तसंच सर्वात टॉपला दत्त महाराजांचं मंदिर, दत्तगुरू. आपण दत्तगुरूंचे दर्शन घेऊ, आश्रममध्ये जाऊ आणि येऊ. हा एक ॲडव्हेंचर ट्रेक आहे. पण आमचं नशीब चांगलं आहे की इथं पाणी नाही आहे. आमचं नशीब चांगलं, आम्हाला इथं पाणी नाही, त्यामुळे इथं पाय सटकायचे चान्सेस कमी. आता इथं तुम्ही बघू शकता हे जे बनवलं आहे ना, हे पाय ठेवण्यासाठी आहे. तुम्ही तिथं पाय ठेवा आणि व्यवस्थित सुखरूप पुढे जा. चल थोडीशी व्हिडिओ हल्ली असेल, वर खाली झाली असेल तर ॲडजस्ट करून घ्या, पण एकदम व्यवस्थित. हे बघा, हे असा रोड आला की मग पाय सटकायचे हे. सो आपण आता 50% रस्ता केलेला आहे. आता 50% आपल्याला करायचं आहे. तुम्हाला इथून झूम करून दाखवतो. इथं आपल्या गेल्यावरती तुम्हाला त्या गुफा टाईप दिसतं ना, तिथून पुढं जाऊन पुढं गेलं की तिथं आपल्याला शिड्या आहेत. शिड्यांवरून वर जायचं त्या झाडाजवळ. चला चालतं दाखवतो. आता पहिले हे उतरूया व्यवस्थित. पण आता वरलं तर दिसत नाही, पाय सटकण्याचे चान्सेस कमी आहेत. आपण बघू शकतो आपल्याला. आता आपण उतरलो. आता आपल्याला चढायचं आहे वर परत.
तेवढंच. हे तिघं पटापट चालले, आपण व्हिडिओ शूट करतोय त्यामुळे आपल्याला थोडं हळू चालावं लागतंय. कुठून आलो तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही चिमुकली पण केवढीशी आहे बघा, पण ती आमच्या सोबतच चालते. सो हा थकलाय खूप. वजनामुळं हा वजन जास्त झालंय. करू आता हळूहळू ट्रेकिंग करत करत वजन कमी. दिस इज माय फर्स्ट ट्रेक गाइस. हो, पहिली ट्रेक एकदम मस्त चाललंय. आता पुढची इथं कसं यायचं, किती खर्च आहे, काय काय रस्ते आहेत ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर सांगाल शेवटी. आता ट्रेक थोडी पूर्ण करू. आता थोडंसं चढायचं आहे. आता उतरलो नाही तिथं. चलो, उभी मारताय. अभी मज़ा आएगा चढ़ने में, बाद में बहुत मज़ा आएगा उतरने में, लेकिन उतरते समय वीडियो नहीं बनाएंगे हम लोग. बनाएंगे बनाएंगे, वो भी बनाएंगे. हाँ, वैभव बोला तो बनाएंगे. वैभव में है डेयरिंग. वीडियो बनाएंगे, ब्लॉग बनाएंगे, सब बनाएंगे. अभी ये देखो गुफा में बैठे हैं दोनों. दो गुफा के बाहर खड़े हैं, रखवाली कर रहे हैं. गोवर्धन पर्वत. हाँ, ये देखो काना बनने की कोशिश कर रहा है. चला. चलो, अपने ब्लॉग में मराठी, हिंदी, सब सब इंग्लिश सब कॉकटेल रहेगा. तमिल. नहीं नहीं, जितना लैंग्वेज आता है उतना कॉकटेल रहेगा. अन्ना टेंशन नहीं लेने का. ते काय गाणे आहे ना ते. क्या है, मराठी सबको आती नहीं है, बाहर वालों को समजती नहीं है. ते पुढे गाणे चालू. तर मध्ये मध्ये आपण हिंदीमध्ये पण बोलू. आपल्या सगळ्या भावंडांना, सनातनी मित्रांना, सगळ्यांना समजलं पाहिजे. हा. आणि आपल्या व्हिडिओचा, चॅनलचा एकच तर कंटेंट आहे, सनातन धर्माचा प्रचार, सगळ्यांना एकत्र आणणं, जे चुकीच्या मार्गाला गेलेत त्यांना चांगल्या मार्गावर आणणं. बरोबर ना वैभव? त्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतोय. गड किल्ले, देवदर्शन, भटकंती. होणार नाही, यावं लागेल. हां, तुम्हाला पण यावं लागेल. ते आजमावतोय. आल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही. नाही सीड्या, नाही सीडी. आता या सीड्या बघा कशा खतरनाक आहेत. वैभव जाम थकलाय तरी हिंमत करून चढतोय तो. आणि कसं आहे, आम्हाला पण त्याच्यासाठी थांबावं लागतंय, कारण की पुढच्या ट्रेकला तो आला पाहिजे. त्याला आमच्यासारखं स्लिम टीम बनवायचं आहे. काय वैभव, होशील ना? यस. यस. महाराजांचा हा. आशीर्वाद असू दे फक्त. यस यस, महाराजांचा आशीर्वाद सगळ्यांवर. हा पेप किल्ल्याचा फलक होता, पण इथं कोण काळजी घेत नाही, त्याला उद्ध्वस्त केला आहे. हे दोघं थोडं रिलॅक्स करत आहेत. आणि आता आपल्याला या शिड्यांवरून चढायचं आहे वरती. असली ॲडव्हेंचर. वर चढलं की थोडंसं. सो आता आपण इथून आलो आहे. आणि आता आपल्याला असं शिडी चढत वर जायचं आहे. खाली मी एकटाच राहिले तर आता माझी व्हिडिओ तर कोण काढणार नाही, तरी मी ट्राय करतो स्वतःची काढायची.
जाऊन बघू. सो आता आपण इथून आलेलो आहे. हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता. इथून हा वर रस्ता गेला तर आपला पेप किल्ला, आणि पेप किल्ला म्हणजे टेहळणी बुरुज, आणि वरती दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथं जायला हा रस्ता आहे. आणि आधी आपण इकडं जाऊ, महादेवांचे दर्शन घेऊ आणि मग परत येऊ आणि वर जाऊ दत्त मंदिराकडं. आता हे लोक विचार करतायत की इथून उडी कशी मारायची. करोड रुपये दिले का हे लोक बोलतात उडी कशी मारायची. पॅराशूट पाहिजे, मी उडी मारली. ते बघा, आम्हाला एक तर आधीच ही दरी एवढी मोठी आणि त्यात वैभव अजून दरी मोठी करायचं बोलतोय. पिक्चर मध्ये माहिती आहे का तो प्रभास घेऊन अरे तो ती मूवी आहे, ही मूवी नाही, रिअलिटी आहे. डायरेक्ट पॅराशूट फाटून चार झाला असता, तू इथंच पडला असता उडी मारली. हे बघा, ही एवढी मोठी दरी, त्यात वैभव बोलतो मी उडी मारून अजून ही दरी मोठी करणार. तर इथंच पडेल, कारण की खोलत नाही, इथंच पडेल. बघ, एक तर मी हलका आहे. इथंच पडेल. वैभव एवढा हलका जातोय. महादेवांच्या दर्शनासाठी आपल्याला घेऊन जाणार आहे. पायवाट छोटी, सांभाळून चाला कारण की बाजूला गवत आहेत. गवतांमध्ये पाय द्याल तर रस्ता किती आपल्याला माहिती नाही. सरळ खाली जाऊ आपण. मगाशी तुम्हाला बोललेलो ना, इथं महाराजांनी आपलं पाण्याच्या टाक्या बांधल्या 3-4 आहेत, त्या दाखवतो आपण. आता त्या पाण्याच्या टाक्याजवळच आलोय. हे कुठे चालला, काय बघतोय, हा काय बघतोय काय माहिती, याला काय दिसलंय सांगत पण नाही, एकटाच बघतोय. चलो, हे बघा, हे पाण्याच्या टाकी, पण रस्ता इथून जरा सावकाश जा, नाही तर पाण्याच्या टाक्यात जाल तुम्ही आंघोळ करायला. ही एक टाकी, ही दुसरी टाकी. इथं किती खोल आहे बघू, चल. 3 आणि 4, 2 टाक्या मिळून एक टाकी. आणि हे काय एक्सपेरिमेंट करतात काय माहिती, खोल बघायचं. कार्तिकला तर तो रॉड हल्ला नाही, वैभव तर एकदा एक्सपेरिमेंट करू. 3री आणि 4थी टाकी मिळून एक टाकी आहे. आणि हे आहे महादेवांचं छोटंसं मंदिर. दर्शन घेऊ. आणि महादेवांच्या मंदिराच्या समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता, जबरदस्त. असं आपल्याला कुठंच बघायला नाही भेटणार. आता आपण इथं आलो की इथं पण एक पाण्याची टाकी आहे. पुढं रस्ता नाही आहे, नाही तर तुम्ही पुढं जाल. रिटर्न येऊन हे महादेवांचं मंदिर आहे. आतमध्ये पेप देवी आहे, आदिशक्तीचंच रूप आहे ते. आणि बरोबर महादेवांच्या समोर नंदी महाराज हे कायम असतात. आणि नंदी महाराजांच्या मागचा व्ह्यू बघा, सुपर. आणि वरती ढग पण बघा काय भारी दिसत आहेत. सो आता आपलं झालं आहे महादेवांचं दर्शन घेऊन. मागं मंदिर दिसतंय. आता आपण चाललो आहे पुढं. वरती आश्रम आहे, आश्रमात आपण नंतर जाऊ. उतरताना आधी दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ, मग तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. बघा पुढे गेलेत आपले मित्र लोक. आता आपल्या परत एक छोटासा ॲडव्हेंचर करायचा आहे. चला, इथं आता मस्तीखोर पोरं आलेली दिसतात. फुल एन्जॉय चालू आहे त्यांचं. मोठा ग्रुप दिसतोय. आपल्याला इकडून वर चढायचं आहे, सो थोडा रिस्की आहे. बघू आपण. हे दोघांनी तो रस्ता वापरलाय आणि मी हा रस्ता. जा वैभव इकडून आहे. हे लोक सोपं आहे. आपण आलो आहे विकटगडावर. वरचा आता पडलो असतं. वरती कोणीतरी टेंट बांधलाय. सो रितेश, टेहळणी बुरुज बघायचा आधी. इकडं आपण जाणार आहे मंदिराकडं आणि इकडं टेहळणी बुरुज आहे, महाराजांनी बांधलेला आहे. तो आपण चाललो आहे टेहळणी बुरुज बघायला.
तसं तिथं आता बघण्यासारखं काय नाही, पण तिथला व्ह्यू सुंदर आहे. आपण व्ह्यूज बघायला जाऊ. हां, समोर तुम्हाला दिसतोय, झूम करून दाखवतो, हा टेहाळणी बुरुज आहे. पण आता तो टेहाळणी बुरुज राहिला नाही आहे. आणि लास्ट टाइम आलेलं तेव्हा लई कचरा होता इथं, पण यावेळेस आता कचरा दिसत नाही आहे. चांगली गोष्ट आहे. असंच आपण आपले गड किल्ले, मंदिरं, देवस्थान व्यवस्थित ठेवले पाहिजे, साफसुथरे ठेवले पाहिजे. आणि हे मस्त निसर्गाचा आनंद घेत आहेत. मंदिराकडे चालले जाणं. तुम्हाला वर डोंगर दिसतंय ना, त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे. तिथं दत्तगुरूंचं मंदिर आहे. मग नंतर मग वरती बसल्यावर तुम्हाला इथं कसं यायचं हे मी सांगेल. आणि मग परतीचा प्रवास घेऊ. सो चलो. सो आधी आपण मंदिरात जाऊ, नंतर मग मठात येऊ. थांबूय बा, हे समोर दिसतं ते मठ आहे. मठात नंतर येऊ आम्ही. आता सध्या आपण मंदिराच्या रस्त्याकडे जाऊ. तुम्ही रस्ता बघू शकता. सो इथं 2 रस्ते दिसत आहेत तुम्हाला. एक रस्ता जातो गडाच्या मागच्या बाजूला, तिकडं गुफा पण आहे, पण आपण तिकडं नाही जाते. आणि हा रस्ता आहे तो मंदिराकडे जातो, आपण त्या रस्त्याने जाणार आहोत. सो काहीच आपल्याला इथून असं चालत जायचं आहे. आणि या पायऱ्या आहेत, थोड्याशा रिस्की आहेत, कारण की त्यांची परिस्थिती खूप खराब आहे. इथं सरकारने थोडंसं लक्ष देऊन कमीत कमी चालण्याचे रस्ते तरी नीट बनवले पाहिजे, माझं असं म्हणणं आहे सरकारला. ओके, चला आता आपण पण जाऊ. प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्हाला सकाळी दाखवलंच आहे कुठं थांबायचं, तिकडं थांबून तुम्ही पुढे चालत येऊ शकता. असं काही त्रास नाही. 1.5 ते 2 तासाचा प्रवास आहे चालत. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.